सो उद्या चालले होते मी गावी बिकॉज तिकडची होती यात्रा. सो मी इकडे घ्यायला आले होते ड्रायफ्रुट्स. काजू बदाम घे ना फक्त. कोणते काजू बदाम कोणते घेतले? काय काय घेतले ग? आम्ही चेक करतोय आता की किती ट्रॅफिक आहे. ऑलरेडी आम्हाला 6ला निघायचं होतं आणि आता आम्ही निघतोय 6:30 वाजून गेलेले आहेत. 6:43 झालेले आहेत. 6:43ला निघतोय आम्ही, है ना? हे बघा किती रात्र झाली. बघू आता कधी पोहोचतोय आम्ही. ठीक आहे. सो आम्ही कुठे चाललोय? आम्ही चाललोय गावाला. सो आमच्या गावाची आहे यात्रा. सो मी ह्याला माझ्या गावाच्या यात्रेला घेऊन चाललंय, है ना? सो लवकर जायचंय पण आता काय करू, आहे ते बरं आहे. त्यात मी आजारी पडले, कारण की जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हाच बरोबर मी आजारी पडते. सो आता पडले, सर्दी झालंय, ताप झालाय, पण जाऊया आता, बघूया. सो खूप मज्जा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये आणि तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. पेट्रोल टाकायचं. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. सो इथं पेट्रोल टाकून जातो म्हणजे कुठंच थांबायला नको. मला एनी हाव काही करून तिकडे पोहोचायचंय घरी 7-7:30 पर्यंत. पण 1-1.5 तासाचा तर प्रवास नाहीये. जर ट्रॅफिक लागलं तर 3-3.5 तास सुद्धा लागायला कमी नाही होणार, है ना? आणि ह्याच्यावरती डिपेंड आहे आता हा कसा नेतोय. सो बघूया आता. टाक यार पटकन. किती टाकायचंय? सो गाईज हा गेलाय आता. ठीक आहे. आणि माझ्या हातात ह्याचा फोन आहे ना, मी व्हिडिओ काढते तर हळूच माझा फोन घेऊन गेलाय बरं का. अरे हा लॉक करून गेला खिडकी. माझा फोन घेऊन गेला आणि आता 10 लिटरचं पेट्रोल. जाऊ दे, टाकू दे. दोघांचे पण एकच पैसे. हां, तर मी बोलत होते की आमच्या गावची यात्रा आहे. ठीक आहे. सो आम्ही चाललोय तिकडे जाऊन. मला साडी घालायची, म्हणजे ते टेम्पल आहे ना, त्या टेम्पलमध्ये जायला. आणि माझे बहीण वगैरे सगळे पोहोचले तिकडं. आणि आता मला वाटतं एवढं लेट होणार आहे, मला काहीच साडी बिडी घालायला भेटणार नाही आहे. आय नो दॅट व्हेरी वेल. आणि एक सुट्टी नाही आहे पहिली गोष्ट. मला एकच दिवसात आज जाणार आहे, उद्या परत येणार आहे. काहीच उपयोग नाही, कारण माझी सुट्टी मी ऑलरेडी घेऊन टाकली म्हणूनसाठी आता सुट्टी नाही मला. बाई इथं काहीतरी झालंय बाई घाटात. हा बघा. ए बाप शिवाय नको ना देऊ. सगळे इथं बघत बसले. कस तरी काढून घे बाई आपली गाडी. हे बघा. अरे आपल्याला इथं जाऊ दे, इथं जाम होईल सगळं. झाले ऑलरेडी जाम बाप्स. भाई थांब मला बघू दे. मी करू शकते पण मी पूर्ण नाही ना. जाऊ दे गप. सो गाईज आम्ही आता घेऊन हिंडायचं, सोडायचा नाही फोन, हातातच घेऊन हिंडायचा. सो गाईज आता आम्ही आलोय चाकणपाशी. गप. सो गाईज आता आम्ही आलोय चाकणच्या हायवेला. आणि जो घाट आहे ना, कोणता घाट आहे रे तो? आळंदी घाट ना. आळंदी घाटामध्ये एवढं डेंजर ऍक्सिडेंट झालंय ना, कोणती तरी गाडी पलटी झाली आणि तिथे एवढं ट्रॅफिक झालेलं, डायरेक्ट खाली गेली. सगळ्या गाड्या वगैरे तिथं थांबलेल्या. मी म्हटलं झालं आता अख्खी रात्र आमची इथंच जाते, इथंच आमची यात्रा होती म्हटलं आता. पण थँक गॉड की निघाल्या नाही का गाड्या. पण आहे ना तिथं लोकांनी एवढी गर्दी केली ना बघायला काय झालंय. आम्ही नाही थांबू शकलो बाबा, कारण की मी तर लय घाबरलेले. सो आता हायवे लागले. आम्ही आता सन्नाट जातो घरी, पटकन पोहोचतो. आणि ॲम्ब्युलन्स पण गेल्या तिकडं 1-2 आता बघितले आम्ही. देवा रे नीट गाडी चालवा रे बाबा, तू नीट चालव. भाई चाकणचं ट्रॅफिक. इथं कधी ट्रॅफिक लागणार नाही असं होणार आहे का बाबा आयुष्यात कधी? हा, हे ट्रॅफिक कधी आपल्याला चाकणचा रिकामा रोड बघायला भेटन बाई. सो गाईज आम्ही एंटर केलेलं आहे आता खेडमध्ये. खेडमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता अजून आम्हाला जायला एक 50 मिनिटं तरी लागतील. सो बघा किती अंधार झालाय. आणि आता हा म्हणतोय की इकडंच जेवून जायचं. म्हणजे एवढी भूक लागली ना, आता घरी जाऊन जेवायची ताकद नाही. सो आम्ही इथंच काहीतरी खाऊन जातो थोडंसं. घरी गेला जर भूक राहिली तर खाऊ, अदरवाईज इथंच खाऊन जाणार. सगळं आम्हाला लागली भूक. सो आम्ही आलो इथं बघा आशीर्वाद. हे हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. सो इथं आम्ही थोडंसं खाऊन जातो काहीतरी. लयच गर्दी आहे भाई पण इथं, तर बघू. सो गाईज आता आम्ही डिनर करायला आलेलो आहे इथं आशीर्वाद हॉटेल घोडेगावमध्ये. इथं आम्ही डिनर करून जाणार आहे.
तो गाईज इकडं फक्त एवढेच मेन्यू आहेत बिकॉज ते सिलेंडरच्या टाकीचं संप आहे म्हणून साठी. सो एवढंच मागू शकतो. मसाला पापड आलेला आहे आपला. सो गाईज आता घरी जायला फक्त एक 10 मिनिटं राहिलेत आणि ह्याला ह्याचे फ्रेंड भेटले. हा गाडी बघा इथं रोडवरती उभा केली आणि गेलाय त्याच्या फ्रेंडकडे. मला म्हणतो बस आता थोड्या वेळ, आता कधी येतोय काय माहित. आधीच एवढं वैतागलंय, मला झोप आली माहिती का यार, कधी येतोय काय माहित. ठीक आहे. सो आता पोहोचले आपण, लवकरच घरी पोहोचणार आहे. मी मम्मीला पुरणपोळी बनवायला सांगितली. थोडी म्हणजे मला खायची होती. मी जेवली आहे तशी तिथं, पण मी पुरणपोळी एवढी थोडीशी जागा ठेवली आहे पोटामध्ये, कारण की मला खायची जे पुरणपोळी. गुढीपाडव्याला सगळ्यांनी पुरणपोळी बनवलेली, मला येत नाही पुरणपोळी एवढी बनवता, म्हणून साठी मग मी आता इकडं आल्यावर खाणार. मम्मीला म्हणा बनवू. आता जरी नाही खाली तरी मी उद्या खाणार सकाळी चहासोबत. चलो जाते. आणि आता आहे ना, जी मी बोलले ना यात्रा आहे आमच्या तिथंची, तर तिथं मला ती भेटणार नाही, कारण की आता ऑलरेडी 9:30 वाजून गेलेत आणि ते 7:30ला संपली यात्रा. तर आता ती उद्याच्या दिवशीची यात्रा असते ना, पायने वगैरे, पण ती खूप छोटी यात्रा असते. तर पायने वगैरे आहेत का नाही ते पण मला माहीत नाही, कारण मीच खूप वर्षांनी येते इकडच्या यात्रेला. सो आपण बघूया काय. ठीक आहे, चलो. ह्याला करू का फोन आता बाई? हो, कुठं गेलं रे टेम्पल? सो वाईज आहे बघा, इथं टेम्पल आहे, त्याला लाइटिंग लागली बघा थोडीशी. हां बघा, तिकडची यात्रा होती, तिकडे जायचं होतं आम्हाला, पण आता खूप लेट झाले, जवळजवळ 10 वाजायला आले बघा. वाव, पण आपण उद्या जाऊया दर्शनाला, काही प्रॉब्लेम नाही. ए थांबे, इथं रोड आहे का बघू दे. त्यांच्या माध्यमाने मला कोणताच बदल आवडत नाही अजिबात नको. रे वा हा सत्यमाला गोळीचा आहे आणि हा सत्यमाला कधी झाला सर्वांना गेला. वाव, हा माझा फोन फुटला होता. ए राहू दे व्ह्यू. इथं एक वडापाव आहे आणि बाप्स तो आता मला आनंद देणार आहे. हा कसं आहे बाप्साची टेस्ट? हे तू तर दरवेळेस तर खातो. बघूया कसं आहे आता. वाव, सन बघ किती वरती आहे. सन अजून सेट नाही झालाय, सन सेट व्हायचंय अजून बाकी. हा बघा सन माझा सेट झालेला. हा चल, हा घे. एक नजर इधर तो देख ले. ओ बोय ओय करो पण. सॉरी. सो गाईज, दिस इज डे 2. आज संडे. यात्रा झाली, लई मज्जा करून झाली. काहीच मज्जा नाही केली. सो आता आम्ही निघणार आहे थोड्या वेळात पुण्याला. थोडंसं तरी बघून येऊ काय यात्रेमध्ये काय असणार आहे, खिलौने वगैरे सगळं ते बघून येऊया. वाव, सनकिस. सो गाईज, रात्रीचे 2 वाजता मी पुण्यामध्ये आले होते. सो थोडासा चहा पिला आणि आता घरी जाऊन झोपणार. सो थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.